Good morning, friends. In the previous lecture, we have seen the introductory part of the root, types of root systems, taproot system, and adventitious root systems. In this lecture, we are going to proceed towards the modifications of roots for different reasons or for different functions. Modification of roots. Modification, ज्या वेळेला आपण जनरल उदाहरण घेऊया, ज्या वेळेला एखादं कार्य वनस्पतीला वेगळ्या प्रकारचं करायचं असेल, अदर दॅन द रेग्युलर वर्क. आता रेग्युलर वर्क काय आपण पाहिलं, रेग्युलर फंक्शन काय पाहिलं की फिक्सेशन, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स वगैरे वगैरे. फूड स्टोरेज हे वेगळं कार्य आहे. ज्या वेळेला एखादी वनस्पती वेगळ्या प्रकारचं कार्य करते त्यावेळेला त्याच्या रचनेमध्ये, स्ट्रक्चरमध्ये बदल होतो. टू परफॉर्म द डिफरंट फंक्शन there are some changes in the structure. These are called modification. Modification means change in structure due to change in function. कार्य बदललं की रचना बदलते. Change in structure due to change in function. So vein roots perform some special functions. They develop structural changes. त्याच्या रचनेमध्ये बदल होतो. And such roots are called metamorphosed roots or the modified roots. Metamorphosed roots. These roots are modified for storage of food material. अन्न साठवण्यासाठी त्याचं मॉडिफिकेशन होतं. सपोर्ट, आधार देण्यासाठी त्याचं मॉडिफिकेशन होतं. रेस्पिरेशनसाठी सुद्धा त्याचं मॉडिफिकेशन होतं. आपण ही सर्व मॉडिफिकेशन्स एकानंतर एक अशी पाहणार आहोत. मॉडिफिकेशन ऑफ रूट, टॅपरूट. पहिल्यांदा टॅपरूटची मॉडिफिकेशन्स पाहू, नंतर ॲडव्हान्टेशियस रूट्स. तर टॅपरूटमध्ये कोणकोणत्या प्रकारची मॉडिफिकेशन्स आहेत, कशा कशासाठी आहे. पहिलं जे आहे, मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट्स फॉर स्टोरेज. फूड मटेरियल स्टोअर करण्यासाठी कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. फॉर स्टोरेज पहिला जो प्रकार आहे फ्युजिफॉर्म रूट्स. आता हे दिसते ते फ्युजिफॉर्म रूट आहे. इन केस ऑफ दिस रूट इज सोलन एट द मिडल. हे मध्यावरती फुगलेलं आहे, दोन्ही बाजूला निमुळतं होत जातं. Tapering at both the ends. It is swollen at the middle and tapering at both the ends. This is spindle shaped and this is called as fusiform root. Example is radish. Radish म्हणजे मुळा. तुम्ही मुळा पाहिलेला आहे. दुसरा जो प्रकार आहे तो कोनिकल रूट. दुसरं मॉडिफिकेशन. इन केस ऑफ कोनिकल रूट, रूट इज ब्रॉड ॲट द मॉर्फॉलॉजिकल बेस. रूटचा मॉर्फॉलॉजिकल बेस आहे. Root is broad at the morphological base and narrows down slowly. Narrows towards the apex. तर याच्यामध्ये या बेसला जाड असतं आणि टोकाकडे हळूहळू ते निमुळतं होत गेलेलं आहे. दिस एक्झाम्पल इज ऑफ कॅरेट अँड दिस इज कॉल्ड एज कोनिकल रूट. कोनिकल शेप आहे याचा. पुढचा जो प्रकार आहे तर नॅपीफॉर्म रूट. हे दिसतंय ते नॅपीफॉर्म रूट आहे. या नॅपीफॉर्म रूटमध्ये तुम्हाला आढळेल the root is spherical at the base or much swollen at the base and abruptly tapers. एकाएकी निमुळत होतं. हे बेसला जाड आहे, फुगलेलं आहे, गोल आहे आणि एकाएकी ते निमुळत होत जातं. दिस इज कॉल्ड ॲज ए नॅपीफॉर्म रूट. द बेस इज हायली सोलन. सोलन म्हणजे फुगलेला. ॲब्रुप्टली नॅरोज डाऊन टुवर्ड द अपेक्स. अचानक एकाएकी तो पुढे निमुळता होत जातो. एक्झाम्पल इज बीट. बीट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आणि टर्निप. सो दीज आर द 3 मॉडिफिकेशन्स फॉर स्टोरेज. फ्युजिफॉर्म, ब्रॉड ॲट द मिडल, नॅरोज टुवर्ड्स बोथ साइड्स, रॅडिश. कोनिकल रूट्स, ब्रॉड ॲट द बेस, नॅरोज टुवर्ड द अपेक्स, कोनिकल फॉर्म. एक्झाम्पल इज कॅरट. नॅपीफॉर्म रूट, मच सोलन ॲट द बेस, अब्रप्टली टेपर्स. एक्झाम्पल इज बीट. फॉर रेस्पिरेशन, श्वसनासाठी मुळांमध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे. तर ते कोणत्या प्रकारचं आहे. फॉर रेस्पिरेशन दीज आर कॉल्ड एज न्यूमॅटोफोर्स. तुम्ही जर सीशोरला गेला किंवा जा त्यावेळी पहा, ज्या वनस्पती समुद्राच्या पाण्यामध्ये वाढतात, समुद्राच्या कडेला पाण्यामध्ये वाढतात, त्या ठिकाणी अशा प्रकारचे न्यूमॅटोफोर्स तुम्हाला दिसतील. ते कसे दिसतील, कसे पहा. आता हे जे आहे ते मोठं झाड आहे, मोठं प्लांट आहे.
तर या ठिकाणी हे दिसत आहेत ते न्यूमॅटोफोर्स आहेत किंवा ब्रीदिंग रूट्स आहेत. म्हणजे काय होतं, त्याची जी मुळं आहेत, या मोठ्या झाडाची जी मुळं आहेत, या मुळांपासून वरती सरळ उभे हवेमध्ये काही मुळं वाढतात, त्याला न्यूमॅटोफोर्स असं म्हणतात. तर त्याचं कारण काय आपण पाहूया. या ज्या वनस्पती याची जी मुळं आहेत हे पाण्यामध्ये असतात, त्यांना श्वसनासाठी ऑक्सिजन मिळत नाही. या ठिकाणी पहा हॅलोफाइट्स, दीज आर प्रेझेंट इन द हॅलोफाइट. हॅलोफाइट्स म्हणजे प्लांट्स विच आर ग्रोइंग इन सी वॉटर or near the seashore. These are called halophytes. These plants are growing in the swamps or the marshy places and the salt lakes. Soil is waterlogged. जमिनीमध्ये पाणी असतं, पाणी साठून राहतं. Hence, main root system does not get sufficient air for respiration. तर त्यांच्या मुख्य मुळाला श्वसनासाठी हवा मिळत नाही. Due to this, mineral absorption get affected. तर याच्यामुळं काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे जे मिनरल्स आहेत, मॅग्नेशियम, कॅल्शियम वगैरे, याच्या ॲब्सॉर्प्शनवरती परिणाम होतो. टू सॉल्व दिस प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी यू कॅन सी दॅट अंडरग्राउंड रूट्स, जी जमिनीमध्ये मुळं आहेत मोठ्या वनस्पतीची, त्यापासून काही स्पेशल टाईपची मुळं हवेमध्ये वाढतात. डेव्हलप स्पेशल रूट्स विच आर निगेटिव्हली जिओट्रॉपिक. निगेटिव्हली जिओट्रॉपिक म्हणजे ग्रॅव्हिटेशनच्या विरुद्ध दिशेने वाढणे. ग्रॅव्हिटेशनची दिशा खालची आहे, ग्रॅव्हिटेशनच्या विरुद्ध दिशेने वाढणं याला म्हणायचं निगेटिव्हली जिओट्रॉपिक. तर ते हवेमध्ये वाढतं. दीज आर कॉल्ड न्यूमॅटोफोर्स और दीज आर कॉल्ड ब्रीदिंग रूट्स, दीज आर कॉल्ड रेस्पायरेटरी रूट्स. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतील ती अशी वरती आलेली. दीज आर न्यूमॅटोफोर्स, ब्रीदिंग रूट्स आर द रेस्पायरेटरी. दीज रूट्स ग्रो व्हर्टिकली अपवर्ड, हवेमध्ये वाढतात व्हर्टिकली. These appear as conical projections. Nematopores show minute pores. These are called lenticels. तर ही जी मुळं दिसतात याच्यावरती तुम्हाला असे डॉट्स दिसतात बघा. These are called as lenticels. These lenticels are the pores because of which air is taken inside. तर या lenticels मधून, या छिद्रांमधून हवा आत घेतली जाते. तर रेस्पिरेटरी रूट्स, these are called nematopores. The plants which are growing in the seashore, near the seashore, where soil is waterlogged, in such a plants nematopores are produced. Soil is waterlogged, that's why the main root system does not get sufficient oxygen. That's why the main roots or branches of the roots which are growing below the soil surface, they produce vertical roots which come in the air. These are called nematopores. These nematopores are having small pores called as lenticels, and through these lenticels air is taken inside. The examples are Rhizophora, Avicennia, Sonarchia, Heritaria. These are the examples of such a halophytes, and these are called as mangroves. हा शब्द पुढे जाईल तुम्हाला. Mangroves which are the plants which are growing in the near the seashore, in the saline soil. Rhizophora, Avicennia, Sonarchia and Heritaria. मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेज. आपण आता टॅपरूट सिस्टीमचे वेगवेगळे मॉडिफिकेशन्स पाहिले. मॉडिफिकेशन ऑफ टॅपरूट सिस्टीम फॉर स्टोरेज ऑफ फूड मटेरियल आणि रेस्पिरेशन. आपण आता ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीमचे मॉडिफिकेशन्स पाहणार आहोत. मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेजेस रूट्स फॉर स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. Simple tuberous roots. You can see this is the example of sweet potato, म्हणजे रताळी. In this case, a root is produced from a single node. Single root arises from the node over the stem. तर हे जे रताळीचं झाड आहे हे जमिनीवरती असं सरपटलं जातं, जमिनीवरती वाढतं आणि यांच्या खोडापासून एकच रूट, these roots arise from the nodes and penetrate deep inside the soil. तर हे मूळ जमिनीमध्ये जातं. दे आर प्रोड्युस्ड सिंगली, एका ठिकाणी एकच मूळ तयार होतं. अँड दे बिकम सोलन अँड शो स्पिंडल शेप. तर एका ठिकाणी एका ॲक्झिलरी बर्डपासून एकच मूळ तयार होतं. अँड दिस स्टोअर्स द फूड मटेरियल. दिस इज स्पिंडल शेप, ब्रॉड ॲट द मिडल
and narrows at both ends. So this is called as simple tuberous roots. Here these roots arise from the nodes singly. They store the food material when they grow deep inside the soil. Example is sweet potato म्हणजे रताळी. दुसरे जे एक्झाम्पल आहे फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट्स. या दोन्हीमध्ये काय फरक आहे? या ठिकाणी एकच तयार होते एका ठिकाणी, या ठिकाणी एका ठिकाणी अनेक मुळं तयार. यू कॅन सी फ्रॉम वन पॉइंट मेनी रूट्स आर प्रोड्यूस अँड ऑल द रूट्स आर स्टोरिंग द फूड मटेरियल. मेनी रूट्स अराइज फ्रॉम द सेम पॉइंट. एका पॉईंटपासून अनेक मुळं तयार होतात. दे स्टोअर द फूड मटेरियल अँड बिकम थिक अँड फ्लॅशी. तर या ठिकाणी अनेक मुळं तयार होतात आणि ते सुद्धा फूड मटेरियल स्टोअर करतात. एक्झाम्पल इज ॲस्पॅरगस म्हणजे शतावरी आणि डहालिया. दिस इज ए वी कॅन से ऑर्नामेंटल प्लांट ऑर द डेकोरेटिव्ह प्लांट. सो फॅसिक्युलेटेड, फॅसिकल म्हणजे ग्रुप. सिंपल ट्युबरसमध्ये एका वेळी एकच मूळ. फॅसिकलमध्ये फॅसिक्युलेटेड म्हणजे ग्रुप्समध्ये. फॅसिकल म्हणजे ग्रुप. देन थर्ड टाईप बीडेड ऑर मोनिलिफॉर्म ट्युबरस रूट्स. तर या ठिकाणी जी मुळं तयार होतात तर ती मुळं ठराविक एरियामध्ये अशी फुगलेली असतात. या ठिकाणी बीडेड म्हणजे मनी, जसे माळेचे मनी काही ठिकाणी फुगल्यासारखं दिसतं. हा जसं यू कॅन सी बीडेड ऑर मोनिलिफॉर्म ट्युबरस रूट्स. या दीज रूट्स स्वेल ॲट रेग्युलर इंटरव्हल्स. या ठिकाणी इथं फुगलेलं आहे, इथं फुगलेलं आहे, इथं फुगलेलं आहे. लाईक बीड्स ऑफ नेकलेस. जशी मण्यांची माळ असते, अशी मणी जाड काही ठिकाणी जाड दिसतात असे, तर त्या पद्धतीनं ही मुळं फुगलेली असतात. दीज आर कॉल्ड बीडेड ऑर मोनिलिफॉर्म ट्युबरस रूट्स. आणि याचं जे एक्झाम्पल आहे ते स्पायनॅसिया ओलेरेशिया म्हणजे पालक. तर पालकामध्ये अशा प्रकारचे बीडेड रूट्स किंवा मोनिलिफॉर्म रूट्स तुम्हाला आढळतील. त्यानंतर नोड्युलस रूट्स. या ठिकाणी पहा, या ठिकाणी अनेक मुळं तर एका ठिकाणी तयार होतात, पण ही जी मुळं आहे ही फक्त टोकाला फुगलेली आहे. ॲट द टीप फूड इज स्टोअर्ड. क्लस्टर ऑफ लॉंग स्लेंडर रूट्स बिकम एनलार्ज ॲट द टिप्स. क्लस्टर म्हणजे ग्रुप. तर अशा प्रकारचा ग्रुप तयार होतो, क्लस्टर तयार होतो. अँड दीज रूट्स आर सोलन म्हणजे फुगलेले ॲट द टिप्स अँड दे स्टोअर द फूड मटेरियल. एक्झाम्पल इज ॲरो म्हणजे मराठा अँड आम हळदी म्हणजे त्याला आंबे हळद असं म्हणतो. दिस इज द एक्झाम्पल ऑफ नोड्युलोज. हिअर these are the nodulous roots. हे झालं फूड स्टोरेज बद्दल. आता ही जी ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीम आहे याचं फूड स्टोरेज आपण पाहिलं. आता याचा मेकॅनिकल सपोर्ट साठी कसं मॉडिफिकेशन झालेलं आहे ते आपण पाहणार आहोत. फॉर मेकॅनिकल सपोर्ट प्रॉप रूट्स आपण आत्ताच पाहिलं. इन केस ऑफ बनियन ट्री हॉरिझॉन्टल ब्रांचेस they produce certain roots, they grow deep inside the soil, they fix inside the soil and provide the mechanical support. म्हणजे अशा ज्या वडाच्या ब्रांचेस आहेत तर त्याला हे जे रूट्स आहेत हे पिलर सारखं काम करतात, कॉलम सारखं काम करतात. दीज रूट्स अराइज फ्रॉम हॉरिझॉन्टल ब्रांचेस ऑफ द बनियन ट्री. बनियन ट्रीचं नाव फायकस बेंगालेन्सिस हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला ते पुढं पण उपयोगी पडणार आहे. फायकस बेंगालेन्सिस. दे ग्रो व्हर्टिकली डाऊनवर्ड. ही जी आडव्या फांद्यावरती जी मुळं तयार होतात ती सरळ जमिनीमध्ये खाली वाढतात. दे प्रोड्यूस सेकंडरी ग्रोथ. सेकंडरी ग्रोथ झाल्यामुळे त्यांची जाडी वाढते. दे आर पिलर लाईन. पिलर जसे असतात इमारतीचे त्याप्रमाणे त्याला सपोर्ट करण्याचं कार्य या प्रॉप रूट्समुळं केलं जातं. दीज आर द प्रॉप रूट्स. एक्झाम्पल इज बनियन. स्टिल्ट रूट्स. आता या ठिकाणी पहा, हे मकेचं आहे, हे मकेचं खोड आहे, या ठिकाणी मकेची मूळ आहे. या ठिकाणी इथून खोड सुरू होतं, खाली ती मूळ आहे. याचे जे जवळचे जमिनीलगतचे जे नोड्स आहेत त्या ठिकाणावरून अशी मुळं तयार होतात, तिरपी जमिनीमध्ये जातात. दे आर प्रोव्हाइडिंग द मेकॅनिकल सपोर्ट. स्टिल्ट रूट्स. दीज आर कॉल्ड स्टिल्ट रूट्स. स्टेम्स ऑफ मेज अँड शुगर कॅन प्रोड्यूस सपोर्टिंग रूट्स ऑफ स्टेम कमिंग आउट ऑफ द लोअर नोड्स. हे जे खालचे नोड्स आहेत, लोअर नोड्स, त्या ठिकाणी अशा प्रकारची मुळं तयार होतात. दे ग्रो ऑब्लिकली. ऑब्लिकली म्हणजे तिरपी जातात डाऊनवर्ड अँड जमिनीमध्ये घुसतात. दे पेनिट्रेट द सॉइल अँड दे प्रोव्हाइड द मेकॅनिकल सपोर्ट. तर या झाडाला आधार देण्याचं काम असे या स्टिल्ट रूट्समुळं केलं जातं. याची एक्झाम्पल्स आहेत मेज, जवार अँड शुगर केन.
तुम्ही निरीक्षण करा, ज्वारी, बाजरी, मका, ऊस यांच्यामध्ये अशा प्रकारची खोडाच्या खालच्या बाजूला अशी मुळं तयार होतात. दीज आर कॉल्ड स्टेम रूट्स. त्यानंतर क्लाइम्बिंग रूट्स. आता तुम्ही मनी प्लांट पाहिलेलं आहे, त्याचं नाव आहे पोथॉस. तर पोथॉसमध्ये क्लाइम्बिंग रूट्स असतात. कशी असतात पहा, द क्लाइंबर्स विथ वीक स्टेम, ज्याचं स्टेम वीक आहे, ते खडं उभा राहू शकत नाही, तर म्हणजे त्याचं स्टेम हे वीक आहे, दे अटॅच देमसेल्फ टू सपोर्ट अँड प्लांट कॅन क्लाइंब अप. तर अशा प्रकारचे जे क्लाइंबर्स आहेत, दे प्रोड्यूस रूट्स ॲट देअर नोड्स. तर या ठिकाणी नोड आहे. नोड म्हणजे ज्या ठिकाणी ॲक्झिलरी बड आहे आणि लीफ आहे, त्या ठिकाणी आपण नोड म्हणतो. त्या ठिकाणी अशी मुळं तयार होतात. दीज आर कॉल्ड क्लाइम्बिंग रूट्स. तर क्लाइम्बिंग रूट्स दीज आर अटॅच टू द सपोर्ट, त्या आधाराला जाऊन चिकटतात किंवा आधाराला फिक्स करतात. अँड धिस प्लांट कॅन क्लाइंब अप, आणि ही जी वनस्पती आहे ही वरती जाते. सो क्लाइम्बिंग रूट्स, these plants which are having plants which are the climbers, they are producing climbing roots at the nodes for their support. Example is beetle leaf म्हणजे आपलं विड्याचं पान, ब्लॅक पायपर म्हणजे काळी मिरी, आणि पोथॉस म्हणजे मनी प्लांट. In these plants you can see such types of roots are produced. Climbing roots are produced at the nodes. त्यानंतर क्लिंगिंग रूट्स. क्लिंगिंग रूट्स दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द इंटरनोड्स. ही नोड्स पासून तयार होतात. ही क्लिंगिंग रूट्स इंटरनोड पासून तयार होतात. वेन दे टच ए सपोर्ट, they are producing a disc-like structure. Here, these roots are along the internodes. Disc is present at the tip. तर त्याच्या टोकाला डिस्क तयार होते, फ्रॉम विच स्टिकी सबस्टन्सेस, त्या डिस्क पासून चिकट द्रव तयार होतो. अँड धिस सबस्टन्स इनेबल द प्लांट टू गेट अटॅच विथ द वॉल्स. तर बिल्डिंगची जी भिंत आहे, इमारतीची जी भिंत आहे, तर त्या भिंतीला हे मूळ चिकटतं, आणि विथ द हेल्प ऑफ धिस प्लांट कॅन क्लाइंब अप. इन धिस प्लांट clinging roots are produced from the internodes. They are having a disc at their tip, producing a sticky substance, chikat drav, and this is useful for attaching this root to the walls of the building. Plank roots are the buttresses. These are produced at the base of the larger trees. हे जे मोठं झाड आहे, या झाडाच्या बेसला अशा फळीसारखे मुळं तयार होतात. They are produced at the base of the larger trees. प्लॅंक लाईक म्हणजे फळीसारखी मुळं तयार होतात. दीज आर प्रोड्युस्ड अराउंड द स्टेम. एक्झाम्पल्स आर सिल्क, कॉटन अँड पीपल. सो प्लॅंक रूट्स दीज आर कॉल्ड एज बट्रायसेस. These buttresses are produced from the base of the plant, from the base of the tree. These are plant-like extensions. Examples are silk, cotton, and people. Then modification of advantageous roots for special functions. ह्या काही वनस्पतींची काही मुळं स्पेशल वेगळ्या प्रकारचं फंक्शन, वेगळ्या प्रकारचं कार्य करतात. पहिला प्रकार आहे इपिफायटिक रूट्स. काही वनस्पती मोठ्या झाडांवरती, मोठ्या वनस्पतीवरती फक्त आधारासाठी वाढतात. ऑर्किड्स उदाहरणार्थ, तर त्यांना इपिफाइट्स असं म्हणतात. इपिफायटिक रूट्स, स्मॉल प्लांट्स ग्रोईंग ऑन द ब्रांचेस ऑफ द ह्यूज ट्रीज, मोठ्या झाडांवरती वाढतात. दीज आर फॉर सपोर्ट. त्यांना फक्त झाडांची आधाराची आवश्यकता असते. दीज इपिफाइट्स, फॉर एक्झाम्पल ऑर्किड्स, दीज आर अनेबल टू ॲब्सॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द सॉइल. आता त्याची मुळं जमिनीला चिकटली नसतात, ते दुसऱ्या झाडांवरती वाढतात, त्यामुळं त्याला जमिनीमधून पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही. दीज प्लांट्स प्रोड्यूस फ्रॉम स्पेशलाइज्ड रूट्स हँगिंग इन द एअर. तर याच्यापासून अशी मुळं तयार होतात, तर ती हवेमध्ये तरंगतात. दीज आर कॉल्ड इपिफायटिक रूट्स. हे प्लांट वाढतंय, हे मुख्य खोड आहे, आणि दीज आर हँगिंग रूट्स. दीज रूट्स प्रोव्हाइडेड विथ स्पॉन्जी टिश्यू. तर या ज्या मुळांमध्ये स्पंजसारखी टिश्यू असते. दिस इज कॉल्ड फिलामेंट टिश्यू. दिस इज कॉल्ड एज फिलामेंट टिश्यू. अँड धिस फिलामेंट टिश्यू ॲब्सॉर्ब मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. हवेमधलं मॉइश्चर आहे, हवेमधला जो H2 आहे, ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम या एपिफायटिक रूट्सचं आहे. रूट्स आर प्रोव्हाइडेड स्पॉन्जी मेम्ब्रेनस ॲब्सॉर्बड कवरिंग ऑफ द फिलामेंट टिश्यू. त्याच्यामध्ये फिलामेंट टिश्यू आहे,
and this absorbs the water from the atmosphere, moisture from the atmosphere. Example is orchid. These are the epiphytes. Epiphytes are the plants which are growing on the other plant only for support. They produce special types of roots. They hang down in the air, absorb moisture. Example is orchid. Sucking roots are the Hostoria. Here, these are produced by the parasitic plants. Parasitic म्हणजे ही प्लांट्स दुसऱ्या प्लांटवरती वाढतात आणि त्याच्यापासून अन्न शोषून घेतात. These are called parasite. This is dependent upon the other plant. दुसऱ्यावरती अवलंबून आहे. Parasitic plants, they produce specialized roots. These are called as sucking roots to absorb nourishment, फूड मटेरियल शोषून घेण्यासाठी फ्रॉम द होस्ट. ज्या झाडावरती वाढतात त्याच्यामधून अन्न शोषून घेण्याचं काम यांचं असतं. त्याला हॉस्टोरिया असं नाव आहे. पार्शियल पॅरासाइट. पार्शियल पॅरासाइट म्हणजे या होस्ट प्लांटकडून ते फक्त पाणी आणि मिनरल्स अब्सॉर्ब करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दीज आर कॉल्ड पार्शियल पॅरासाइट्स. आणि दीज पार्शियल पॅरासाइट दे प्रोड्यूस हॉस्टोरिया. तर अशा प्रकारचे सकिंग रूट्स तयार करतात. तर त्या होस्टमध्ये घुसतात, त्याच्यामधून पाणी आणि मिनरल अब्सॉर्ब करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दीज आर पार्शियल. इन केस ऑफ टोटल पॅरासाइट, उदाहरणार्थ कस्कुटा रेफ्लेक्सा म्हणजे याला अमरवेल असं म्हणतात. धिस इज अ टोटल पॅरासाइट. इट ॲब्सॉर्ब्स रेडीमेड फूड मटेरियल as well as mineral and water. They do not have leaves. They do not produce their own food material. They are absorbing ready-made food material. So total parasite, Cuscuta reflex or dodder, it has Haustoria which penetrate the phloem. त्या Haustoria sucking roots phloem मध्ये जातात आणि ऑर्गॅनिक रेडीमेड फूड मटेरियल ॲब्सॉर्ब करतात. झायलेम मध्ये जातात, वॉटर आणि मिनरल्स ॲब्सॉर्ब करतात. म्हणजे दोन प्रकारच्या Haustoria, phloem मध्ये जाणाऱ्या आणि झायलेम मध्ये जाणाऱ्या. They do not have their own use. They cannot synthesize their own food material. So these are the sucking roots or the Haustoria. We shall see the modifications of roots. Its summary. Modification of taproot system. In this case, for storage, the first type is fusiform roots, which are broad at the middle and narrow towards both the ends. Example is the radish. Conical roots, which are broad at the base and slowly narrow down to form a conical shape. Example is carrot. Napiform roots, in this case at the base root is swollen like a spherical structure which stores the food material, and abruptly and suddenly it narrows down. Example is beet. For respiration, roots are also modified. Pneumatophores in the plants which are growing near the seashore. In these plants, pneumatophores are produced. Example is Rhizophora. Modifications of adventitious roots, in this we have seen. Adventitious roots are modified for storage, for mechanical support and for special functions. For storage, simple tuberous roots, single root is produced. Example is sweet potato. Fasciculated tuberous roots, in which roots are produced in the groups or the fascicles. Beaded or moniliform roots, where bead-like structures are formed because of swelling at regular intervals. Example is spinach किंवा पालक. Nodulous roots, these roots are swollen at the tips to form a nodulous root structure. Example is आम हळदी किंवा आंबे हळद. For mechanical support, the adventitious roots are modified. First example is prop roots in case of banyan. To the horizontal branches, vertical roots are produced, which grow down in the soil. Stilt roots, these are produced in the maize. From the base of the stem, the obliquely growing roots are produced, which are providing the mechanical support. Climbing roots, these are produced in case of beetle or pothos. These are produced from near the node. Clinging roots are produced in the internodal region. They are forming a disc at the top, which gets attached to the support. Example is English ivy. Flank roots are the buttresses. These are produced at the base of the larger trees, and these are forming the plank-like structures. फळीसारखं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होतं. Example is silkworm or the people. And for roots are modified for special functions. Epiphytic roots, these are produced in case of orchids, which hang down in the air and they absorb moisture from the atmosphere. Sucking roots are the Haustoria. These are produced in case of different types of parasites, partial parasite
and total parasite. In partial parasite, if is album, roots, Hostoria or the sucking roots, they enter the xylem, and while in case of Cuscuta reflexa, these sucking roots enter into the xylem as well as phloem. थँक यू. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.